गुड इव्हनिंग एव्हरीवन. नमस्कार. मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपण आज टीईटी महाकोर्सच्या क्रॅश कोर्सच्या 5व्या दिवसावर आहोत. मी उर्मिला मॅमचंही स्वागत करते. वेलकम मॅम. थँक्यू. मी उर्मिला मॅमची थोडीशी माहिती देते, जे आज नव्याने जॉईन झाले आहेत. उर्मिला मॅम BEd कॉलेजवर प्रोफेसर आहेत. त्यांनी पुस्तकही लिहिली आहेत, त्यांनी रिसर्च पेपरही लिहिले आणि त्यांचा गाढा अभ्यास आहे टीईटी एक्झामवर आणि एक्झामचे क्वेश्चन्सवर. मी उर्मिला मॅमला स्वागत करते. त्यांनी आजचा विषय विज्ञान आणि सामाजिक अभ्यास याची सुरुवात करावी. उर्मिला मॅम, ओव्हर टू यू. कारण काही सांगणं आहे विज्ञान, इतिहास, नागरिक शास्त्र आणि आपला भूगोल. तर खूप सखोल विषय थोड्या वेळात 1.5 तासात आपल्याला कंटेंट द्यायचं आहे. तर न थांबता आपण न लांबवता डायरेक्ट सुरू करूया. अभिषेक सर. येस. ओके चालेल, सुरू करते मॅम. थँक्यू. ओके अभिषेक सर, स्लाइड हे करा, फर्स्ट स्लाइड. चालेल. 1-2 मिनिटं स्लाइड बंद करून मी थोडस माहिती देणार होते. चालेल का दिली तर शिल्पा मॅम? हो मॅम, तसंच करूया. चालेल ठीक. तुमच्या गायडन्सने सुरू करूया. आज जे शिक्षक विद्यार्थी आहे ते आतुरतेने आजच्या विषयाची वाट पाहत आहे. ठीक आहे. ओके. सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि सर्वांचं हार्दिक स्वागत सुद्धा. आणि मी आभारी आहे की तुम्ही कंटिन्यू दररोज माझं लेक्चर अटेंड करताय. आणि आपले दळवी फाउंडेशन, नयन सर, त्याचबरोबर शिल्पा मॅम, अभिषेक सर, सर्वांचे मी आभार मानते की ही एक गुड ऑपॉर्च्युनिटी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आणि ती मांडण्याची मला संधी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, आजचा जो आपला विषय आहे तो सामाजिक शास्त्र आणि विज्ञान आहे. तर थोडस सुरुवातीला मी सांगणार आहे तुम्हाला, मग आपण पीपीटी प्रेझेंटेशन करूया. आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपली टीईटीची परीक्षा पुढे गेलेली आहे आणि ती 21 नोव्हेंबरला परीक्षा आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता लक्षात ठेवा, 21 नोव्हेंबर 2021 पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पेपर 1 ला तुम्हाला 5 विभाग आहेत आणि पेपर 2 ला तुम्हाला 4 विभाग आहेत. आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि ज्यांचा कोणाचं हिंदी असेल तर हिंदी आणि बालमानसशास्त्र, तर हे कंपल्सरी विषय आहेत. आणि जो चौथा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये 2 ग्रुप असतात, एक मॅथ्स आणि सायन्स, आणि जो दुसरा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र, हे 3 विषय तुम्हाला आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सोशल स्टडीजची माहिती घेऊया आणि नंतरच्या पाऊण तासामध्ये आपण विज्ञानाची माहिती घेऊया. तर तुम्हाला सगळ्यात प्रथम मी सोशल स्टडीजचा अभ्यास कसा करायचा हे थोडस मी तुम्हाला सांगणार आहे. सोशल स्टडीजचा अभ्यास तुम्ही पेपर 2 साठी करत असताना इयत्ता 6वीचं तुम्ही इतिहास, 7वीचं इतिहास आणि 8वीचं इतिहास, ही तिन्ही पुस्तकं तुम्ही वापरायची आहेत. आणि ह्या 3 पुस्तकामध्ये तुम्हाला नागरिकशास्त्राचा भाग ऑलरेडी दिलेला आहे. आणि 6वी, 7वी आणि 8वी या 3 विषयाची जी भूगोलाची पुस्तकं आहेत ती तुम्ही अभ्यास करायची आहेत. तर सोशल स्टडीजसाठी तुम्ही 6वी ते 8वी इतिहास आणि भूगोल ही पुस्तकं तुम्ही अभ्यास करायची आहेत. तर हा झाला तुमचा अभ्यास करण्याविषयीचे विषय कुठले कुठले आहेत ते. आता विज्ञानचा जो गट आहे, विज्ञान आणि गणित, ज्याच्यामध्ये तुम्हाला गणिताबद्दल अभ्यास काय करायचा ते मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 6वी, 7वी, 8वीचं गणित आणि पुढे जाऊन तुम्हाला जास्त अजून डीप मध्ये तयारी करायची असेल तर तुम्ही 9वी, 10वीचं सुद्धा गणित पहा. त्याच्यानंतर तुम्ही विज्ञानचा अभ्यास कसा करायचा आहे, तर विज्ञानचा अभ्यास तुम्ही करत असताना विज्ञानमध्ये 30 प्रश्न येतात, गणिताचे 30 प्रश्न असे. या चौथ्या विभागामध्ये सायन्स मॅथ्सचे 60 क्वेश्चन, तसेच सोशल स्टडीजचे सुद्धा 60 क्वेश्चन येतात. साधारण 20 क्वेश्चन जे आहेत ते इतिहासावरती येतात, 10 क्वेश्चन नागरिकशास्त्रावरती येतात आणि 30 क्वेश्चन भूगोलावरती आधारित आहेत. तर या पद्धतीने मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे. आता 6वीचा विज्ञानचा अभ्यास करत असताना तुम्हाला इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी या 3 विषयांची पुस्तकं विज्ञानची तुम्ही अभ्यासायची आहेत. आणि त्याच्यामध्ये जो गणिताचा भाग दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे.
आता 1ली ते 5वी म्हणजे 3री, 4थी, 5वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा सायन्सचा भाग परिसर अभ्यासमध्ये आहे. पण त्याच्यापेक्षा हा भाग जो आहे तो हाय लेव्हलची काठिण्य पातळी आहे आणि जास्त डीपमध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही वाचत असताना बारकाईने वाचणं गरजेचं आहे. युनिट थोडे मोठे-मोठे आहेत. तर तुम्हाला मी प्रश्न त्याच्यावरती कसे विचारले जातील अशी विधानं कालच्या सारखी मी आजच्या व्हिडिओमध्ये तयार केलेली आहेत. ती आपण पाहणारच आहोत. पेपर 1 साठी मॅथ्सचा काय स्टडी करायचा आहे ते मॅथ्सच्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल मी आता डिस्कशन नाही करू शकत. कारण आपला आजचा पेपर आहे सामाजिक शास्त्र आणि विज्ञान. त्यामुळे त्याच्यावरतीच आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. आता आपण पीपीटीच्या आधारे आपण आणखी अभ्यास कसा करायचा आहे ते आपण पाहूया. स्लाइड पहिली स्लाइड शो करा. अभिषेक सर. ओके. तर सर्वात पहिल्यांदा आपण इयत्ता 6वीचं पुस्तक घेतलेलं आहे. आता इथं तुम्हाला एक विषय घेतलेला आहे इतिहास. त्याच्यानंतर एका वर्गाचं नागरिकशास्त्र घेतलेलं आहे आणि एका वर्गाचं भूगोल घेतलेलं आहे. आजचं सेशन हे पेपर 2 साठी आहे. ओन्ली 2 साठी आहे. फक्त ओन्ली 2 पेपरचं सोशल स्टडीज आणि विज्ञान आहे. हां, ज्यांचं नाही त्यांनी ऐकायला काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता बी-एड झालेले आहेत किंवा ज्यांनी ग्रॅज्युएशन आणि डी-एड केलेलं आहे, तर ते दोन्ही टी-ई-टीचे पेपर देऊ शकतात. त्यामुळे जरी आता तुम्ही फॉर्म भरला नसेल, तर नेक्स्ट टाईम तुम्ही तो फॉर्म भरा आणि ऐकला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सर्वांनी ऐका कारण तुम्हाला सगळ्यांना याबद्दलचं माहिती मिळणं गरजेचं आहे. सायन्सचं मी थोड्या वेळाने घेणार आहे. पहिला सोशल स्टडीज घेणार आहे मी. त्यामुळे पहिलं सोशल स्टडीजचं तुम्ही सगळ्यांनी नीट समजून घ्या. आता इथं आपण सुरुवातीला इतिहासाचा विषय घेतलेला आहे. इतिहासाची साधने हा इयत्ता 6वीचा जो पुस्तक आहे इतिहासाचं इथं मुद्दामून कोपऱ्यामध्ये तुम्हाला पुस्तकाचं मुखपृष्ठ दिलेलं आहे. तर हे इयत्ता 6वीचं पुस्तक आहे. त्याच्यातला जो घटक क्रमांक 2 आहे, तर तो आपण आजच्या आपल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. तर एकूण घटक जे आहेत ते या विषयामध्ये तुम्हाला अभ्यासासाठी टोटल 11 घटक आहेत. टोटल 11 घटक आहेत आणि 11 घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग तुम्ही प्रत्येक घटकाचा अभ्यास कसा करायचा? तर पहिला म्हणजे तुमच्याजवळ टेक्स्ट बुक पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमच्याजवळ 2 पेन पाहिजेत. जर तुम्हाला आत्ता लिहायला वेळ नाही, पण नेक्स्ट कधी तुम्ही टी-ई-टीची परीक्षा द्याल, तर तुम्ही आधीपासूनच त्याची प्रिपरेशन करत चला. तर पुस्तक पहिल्यांदा तुम्ही पूर्ण एकदा सगळं वाचून काढा. 6वीचा इतिहास असेल, 7वीचा असेल, 8वीचा असेल, नंतर भूगोलाचं पण तसंच तुम्ही पुस्तकं वाचून काढा. सुरुवातीला कुठल्याही पुस्तकामध्ये खानाखुणा तुम्ही करू नका. आणि नंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात कराल, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की ह्या युनिटमध्ये काय दिलेलं आहे, पुढच्या युनिटमध्ये काय आहे, त्याच्या पुढच्या युनिटमध्ये काय आहे आणि त्याला अनुसरून मग तुमची लिंक लागत जाते. सुरुवातीला फक्त तुम्ही विषय समजून घेणार आहे, की इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, कुठले-कुठले घटक याच्यामध्ये आलेले आहेत आणि आपल्याला नेमका कुठला विषय अभ्यासायचा आहे. जसं याच्यामध्ये इतिहासाची घडण, प्राचीन भारतातील इतिहासाच्या साधनांची ओळख, हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पद्धतीने हा भाग आलेला आहे. त्यामुळे ते तुम्ही वाचत असताना सुरुवातीला तुम्हाला लगेच अंदाज येणार नाही. म्हणून तुम्ही सुरुवातीला पूर्णपणे लक्ष द्या आणि ते वाचा आणि समजून घ्या पुस्तक आणि मग तुम्ही दुसऱ्यांदा वाचत असताना मग तुम्ही अंडरलाईन करायचे आहे. एक रेड पेन, एक ग्रीन पेन आणि वाचत असताना इतकं बारकाईने ते वाचायचं, की कुठलीही गोष्ट आपल्या दृष्टीआड होता कामा नये. आता आपण सुरुवात करतोय. घटक क्रमांक 2 घेतलेला आहे. इतिहासाची साधने. थोडंसं आता या चार्टचं तुम्ही सर्वांनी निरीक्षण करा. काय दिसतंय या चार्टमध्ये तुम्हाला? सर्वांनी झूम करून बघितलं तर चालेल. तुमच्या याला झूम होतं ते. काय दिसतंय या चार्टमध्ये? साधनांचे प्रकार. कुठली साधनं?
कुठली साधनं आहेत ही? लिखित, भौतिक, लिखित. ठीक आहे. तुम्ही साधनांचे प्रकार सांगायला मला इतिहासाची साधने अगदी बरोबर आहे. मला तुम्हाला काय विचारायचं होतं, की ही नेमकी कसली साधनं आहेत? तुम्ही चार्टचं निरीक्षण करा आणि ही नेमकी कुठली साधनं आहेत, हे तुम्हाला समजायला पाहिजे. आपण काय अभ्यास करतोय आणि तो कशाचा अभ्यास आहे. तर ही सर्व इतिहासाच्या अभ्यासाची साधनं आहे. कोणता इतिहास? तर प्राचीन भारताचा इतिहास. आपला प्राचीन काळातला जो इतिहास आपल्या भारताचा आहे, तर तो समजून घेण्यासाठी आपण कुठल्या प्रकारची साधनं वापरू शकतो, की ज्याच्यामध्ये भौतिक साधनं आहेत, लिखित साधनं आहेत आणि मौखिक साधनं आहेत. तर त्याच्यामध्ये कुठली साधनं आहेत, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता कोरलेले विविध लेख, चालीरीती, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. तर या सर्वांना आपण काय म्हणतो? इतिहासाची साधने म्हणतो. आणि ह्या इतिहासाच्या साधनांचं काय केलेलं आहे? 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता आपल्या पूर्वजांनी अनेक वस्तू वापरलेल्या आहेत आणि त्या आजही अस्तित्वात आहेत. कुठं अस्तित्वात आहेत? तर आपल्याला जी खुदाई केली असेल किंवा काही ठिकाणी आपल्याला ते भेटलेलं आहे अचानक स्वरूपामध्ये. तर ते वस्तू बघून आपण त्याच्यावरून काळाचा अभ्यास करतो. त्यांनी ज्या कोरून ठेवलेले जे विविध लेख आहेत, तर त्यांच्या मदतीनं आपण इतिहासाचा काय करतो? इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. याशिवाय समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा आहेत, लोकांच्या काही श्रद्धा आहेत, लोकसाहित्य आहे, ऐतिहासिक कागदपत्र आहेत. तर या सर्वांच्या आधारे सुद्धा आपण इतिहास समजून घेत असतो. इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी. तर या गोष्टींचा अभ्यास आपण या सर्व मौखिक आणि अ, भौतिक आणि लिखित या साधनांच्या आधारे करत असतो. तर याच्यापैकी तुम्हाला कुठलंही एखादं जर साधन पर्यायामध्ये विचारलं, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मी मगाशी म्हटलं, की इथं तुम्ही काय करा, बारकाईने याचं चार्टचं थोडंसं निरीक्षण करा. कुठली साधनं आहेत, तर त्याच्यामध्ये वस्तू कुठल्या आहेत, गुहाचित्रे आहेत, भौतिक साधनांच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मातीची भांडी आहेत. त्याच्यानंतर मातीची शिल्पे आहेत, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे आणि वास्तूमध्ये कुठले येतात? गुहा, गरे, स्तूप, लेणी, मंदिर. तर या पद्धतीने ही सर्व साधने आहेत. ही सर्व साधने तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मौखिक साधनं कुठली आहेत ते पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मौखिक साधनाचं वैदिक कालखंड, बौद्ध कालखंड, जैन कालखंड. तर या प्रत्येक कालखंडाचं एक वैशिष्ट्य आहे, की जे आपल्याला लिखित स्वरूपामध्ये आज उपलब्ध आहे. तुम्ही कधी बाहुबलीला जर गेला असेल, तर बाहुबलीला सर्व तिथं बौद्ध साहित्य उपलब्ध आहे. खूप मोठं ग्रंथालय आहे. तर ते तिथं लिखित स्वरूपामध्ये आहे. त्याचबरोबर मौखिक स्वरूपातल्या साहित्याचा उपयोग आपण इतिहास लेखनासाठी केला जातो. पण त्याची प्रमाणता तपासली जाते. आंतरिक प्रमाण, सप्रमाणता, बाह्य सप्रमाणता. तर या गोष्टी तपासून इतिहास लेखनामध्ये त्याचा वापर केला जातो. तर थोडक्यात काय, की इतिहासाची साधनं कुठली आहेत आणि त्याचे मूळ प्रकार आणि त्याच्यामध्ये उपप्रकार या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट स्लाईड. आता किल्ले, लेणी, स्तूप या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. काही पुरातन वस्तू ज्या आहेत तर त्या खापराच्या स्वरूपामध्ये आहेत. इथं तुम्हाला चित्र दिलेलं आहे. खापराचा तुकडा तर त्याच्यावरती सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे. त्याचा आकार किंवा त्याचा रंग यावरून सुद्धा ती भांडी कोणत्या काळातली होती हे आपल्याला समजते. याचा अंदाज येतो. दागदागिने आणि इतर वस्तू वरून सुद्धा आपल्याला मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची आपल्याला माहिती मिळते. तसेच तुम्हाला जर माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत. त्यांना कीड लागते, त्यांना भुगा येतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याचा भुगा होतो.
पण प्राचीन काळी धान्याचं पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असायचे आणि मग ते धान्य भरडत असायचे आणि धान्य भाजताना त्याचे कण अधिक भाजले गेले किंवा जर जळले तर ते टाकून दिले जात असे. असे जळके जे कण आहेत तर ते वर्षानुवर्षे टिकून राहतात आणि एखाद्या ठिकाणी जर खुदाई केली आणि तिथं ते उत्खननामध्ये जर असे कण सापडले तर ते प्रयोगशाळेमध्ये त्यावरून तपासून आणि त्याच्यावरून आपल्याला काळाचा अंदाज येतो, की हे धान्याचे कण कुठल्या काळातले आहेत. तर या पद्धतीनं इतिहासाचा आपण अभ्यास करत असतो. त्याच्यानंतर घरे, इमारती, नाणी, मुद्रा यांच्या सहाय्याने सुद्धा मानवी व्यवहारांची माहिती आपल्याला होते. चित्रे, नाणी, खापराचा तुकडा, दागदागिने, भांडी याबरोबर अशा अनेक वस्तू आहेत, की ज्यांच्या आधारे आपण इतिहासाचा अभ्यास करत असतो. इथं आता तुम्हाला वरती चित्र दिलेलं आहे दागदागिने. हे ज्या पद्धतीने त्याचे आकार आहे, डिझाइन आहे किंवा नक्षीकाम त्याच्यावरती केलेलं आहे. आणि आत्ताच्या काळातले दागदागिने आणि इथून पुढच्या 100 वर्षांनी दागदागिने जे असणार आहेत ते, तर नक्कीच याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. आता 1000 ची नोट आता आपली कालबाह्य झालेली आहे. तर ती आज आपण काय म्हणतो भूतकाळात जमा झालेली आहे. तर या पद्धतीनं नाणी, आता भरपूर नाणी पहिल्यांदा 10 पैसे, 5 पैसे त्याच्या अगोदर पण 1 आणा, 2 आणा वगैरे अशी नाणी होती. आता ती नाहीयेत. आणि त्याच्या अगोदरची प्राचीन काळातली नाणी जर म्हटलं तर ती काही ठिकाणी सोन्याची नाणी, काही ठिकाणी चांदीची, काही ठिकाणी तांब्याची, काही ठिकाणी रुपयाची. तर ही वेगवेगळी नाणी आता इथं सुद्धा चित्रामध्ये तुम्हाला एक नाणं दिसतंय. तर नाणं तयार केलं की त्याच्यावरती शिक्का असायचा आणि साल असायचं. साल तर काही नसायचं पण नक्षीकाम असायचं. साल नंतर आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आधुनिक युगामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. पण पूर्वीची जी प्राचीन जी नाणी आहेत तर त्याच्यावरती शिक्का किंवा डिझाइन, नक्षीकाम त्या काळातलं वैशिष्ट्य ते दर्शवत असते. त्याच्यावरून आपण ओळखतो, की हे मुघलकालीन नाणं आहे किंवा हे इस्लाम काळातलं नाणं आहे. तर या पद्धतीनं त्याचा सत्ता सुद्धा कोणाची त्यावेळी होती ते सुद्धा त्या नाण्यावरून कळायला मदत होते. तर या पद्धतीने ही साधनं आहेत. नेक्स्ट स्लाईड. आता आपल्याला मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, इथं तुम्हाला एक ताम्रपटचं चित्र दिलेलं आहे बघा. त्याच्यावरती लेखन सुद्धा केलेलं आहे. तर ताम्रपटावरती जे लेखन केलेलं आहे, तर ते आजच्या काळामध्ये ती भाषा नाहीये. त्या वेळची ती भाषा त्याच्यावरती लिहिलेली आहे. पण त्या भाषेचा इतिहास तज्ञ अभ्यास करतात. काही लोक असे विशेष आहेत, की जे या भाषांचा अभ्यास करून त्याचं स्पष्टीकरण किंवा त्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात किंवा त्यावेळच्या कच्च्या विटा, ताडपदरे, अ, भुजपत्रे इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा समावेश या लिखित साधनामध्ये होतो. सुरुवातीच्या काळामध्ये खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे तर यांचा लिखाणासाठी वापर केलेला होता. आणि अनेक तज्ञांनी काय केलेलं आहे, की जे आपले आज्ञा आहेत किंवा निवाडे आहेत, दानपत्रे आहेत, तर ती सर्व दगडावर किंवा इथं जसं ताम्रपट जे आहे, तर त्या अशा ताम्रपटावरती त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. भुर्जपत्र हे बुरुज नावाच्या वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते आणि बुर्ज वृक्ष हे काश्मीरमध्ये आढळतात. हे पण मी तुम्हाला इथे सांगते. दुसरं म्हणजे आता इथं खाली चित्रामध्ये तुम्हाला शिलालेख दिलेला आहे. तर या पद्धतीने शिलालेखावरती सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आता आपण अजिंठा वेरूळच्या लेण्या वगैरे बघितल्या, म्हणजे अशी आपल्या भारतामध्ये तर खूप अशी ठिकाणं आहेत, की जिथं मूर्तीच्या वरती नक्षीकाम आहे. लिखित स्वरूपामध्ये आपल्याला पुरावे सापडतात, की हे कुठल्या कालावधीमध्ये झालेले आहेत. तर त्यांच्यावरून आपण काय करतो, ही लिखित साधने म्हणून त्याचा अभ्यास करून इतिहासाचा अभ्यास करत असतो. नेक्स्ट स्लाईड. त्याचबरोबर त्या काळामध्ये जी लोक प्रवास केलेला आहे, तर त्या प्रवासी लोकांनी सुद्धा काय-काय लिहून ठेवलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे ह्युन सेंग त्याच्यानंतर चिनी फाहियान यांनी सुद्धा ते काय केलेलं आहे, इतिहासाबद्दल लिहून ठेवलेलं आहे माहिती. आता त्याच्यानंतर मौखिक साधने. आता भूर्जपत्र जे लिहीत होते त्याचं नाव तिथे सांगितलेलं आहे. ते त्याचं नाव आहे ते काश्मीरमध्ये वृक्ष सापडतो. म्हणजे तिथं तो आहे, हे फक्त तिथं माहिती दिली. आता मौखिक साधनांच्या मध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा यासारख्या साहित्यामध्ये काय असतो कर्ता अज्ञानी असतो. कर्ता म्हणजे नेमकं हे कोणी केलेलं आहे हे आपल्याला माहीत नसतं. आज आपल्या घरामध्ये सुद्धा आपली आजी
किंवा आपण सुद्धा आपल्या आजीने एखादी सांगितलेली गोष्ट ऐकत असतो. शाळेमध्ये पण आपल्याला शिक्षक काही लहान असताना गोष्टी सांगतात किंवा आज आपण शिक्षक म्हणून सुद्धा मुलांना काही गोष्टी सांगत असतो. तर त्या गोष्टींना कुणी तयार केल्या हे आपल्याला माहीत नसतं. तर या पद्धतीने ज्या ओव्या आहेत, काही ओव्या, लोकगीतं जे आपण परंपरेनं विद्यार्थ्यांना सांगतो किंवा आपल्या घरातून पिढीजात वारसा जो आहे किंवा समाजातून आपल्याला सांस्कृतिक वारसा जो आहे, तो आपण असा हळू-हळू पुढे नेत असतो. तर ते कोणी नेमकं निर्माण केलेलं आहे, हे बऱ्याच गोष्टींच्या बद्दल माहीत नसते. तर अशा साहित्याला मौखिक साहित्य असे म्हणतात. आणि परंपरेने जतन केलेलं हे जे साहित्य आहे, ते आपण काय करत असतो, लोकसाहित्य म्हणून समजून त्याचा आपण पुढं वारसा हक्क आपण चालवत असतो. तर अशा साधनांचा मौखिक साधनांच्या मध्ये समावेश होतो. इथं आता एक विक्रमादित्य यांच्या काळामधलं एक लोकगीत आहे बघा, मी तुम्हाला म्हणून दाखवते. महानगरी उजनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा. तिन्ही लोकांचा गाजावाजा, असा उजनीचा इकराम राजा. तर या पद्धतीनं त्या काळामध्ये आता शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा अनेक पोवाडे वगैरे तयार केलेले होते किंवा संत काळामध्ये सुद्धा अनेक ओव्या, अभंग, कीर्तने. तर या सर्व भाग त्याच्या अगोदरच्या ह्याच्याला मनोरंजनाचं साधन म्हणून त्यावेळी इतर कुठलं साधन नव्हतं. तर लोकं जमायचे किंवा कुठल्या तर कामाच्या निमित्तानं वगैरे, कार्याच्या निमित्तानं एकत्र जमले, की ह्या एकमेकांना काय करत असत, या वारसा हक्काने चालत आलेल्या गोष्टी आहेत ते सांगत असेल. आजच्या कालावधीमध्ये आपण एकमेकांच्यासाठी खूप कमी वेळ देतो किंवा आपण आता मनोरंजनाची साधनं आपल्याला खूप उपलब्ध झालेली आहेत. मोबाईल आहे, दूरदर्शन आहे, सिनेमा तर पाहतो आपण. याच्या व्यतिरिक्त वाचन पण आपलं असतं. पण वाचनाकडे पण आपण आता जास्त लक्ष देत नाही. कारण त्याच्याही पेक्षा आपण काय करतो, अ, बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये इतकं इन्व्हॉल्व झालेलो आहे, की शेजारी राहणारी व्यक्ती जरी असेल, तर आपण मोबाईलवरून त्याला विश करतो किंवा आपल्या स्टाफमध्ये काम करणारी व्यक्ती जरी असेल, तर तिला आपण मोबाईलवरून विश करतो. पण समोरून आली तर तिला आपण तोंडावरती बोलत नाही. का तर आपण बिझी असतो. बोललं तर आपल्याला 1-2 मिनिटं आपली वाया जातील. तर इतकं हे घाई-गडबडीचं युग झालेलं आहे. पण पूर्वी तसं नव्हतं. त्यामुळे ही जी गीतं किंवा लोककथा ज्या आहेत त्या मौखिक परंपरेनं आतापर्यंत तरी चालत आलेल्या आहेत. पण हळू त्याच्यामध्ये ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. तर यांच्या आधारे सुद्धा हे एक इतिहासाचा अभ्यास करण्याचं खूप चांगलं साधन आहे आणि त्याचा अभ्यास आपण इतिहासाचं ज्ञान होण्यासाठी करत असतो. आता भारताचा इतिहासाचा प्राचीन कालखंड जर आपण बघितला, तर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड आहे. परवा कालच आपण अश्मयुगीन कालखंड थोडासा बघितलेला आहे. वेद, वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य, तर हे प्राचीन इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन आहे. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वैदिक धर्मामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये जी आहेत. आणखी 18 उपनिषदे आहेत. तर हे सर्व लिखित साहित्य. तर हे एक आपलं साधन आहे इतिहासाच्या अभ्यासाचं. दुसरी गोष्ट म्हणजे जैन धर्म, बौद्ध धर्म. तर या 2 धर्मामध्ये सुद्धा विविध ग्रंथ निर्मिती झालेली आहे. अनेक नाटकं निर्माण झालेली आहेत. काव्य, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने. तर या सर्वांचा इतिहासाच्या अभ्यास करण्यासाठी साधन म्हणून उपयोग केला जातो. तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरी इथं गोष्ट म्हणजे इतिहासाच्या साधनांचा वापर करत असताना आपण काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह मानला जात नाही. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की इतिहासाचं लेखन करत असताना एखादं साधन आपल्यासमोर उपलब्ध आहे. भलेही ते लिखित असेल, भलेही ते भौतिक असेल किंवा भलेही ते मौखिक असेल, तर त्याची विश्वासार्हता आपण तपासली पाहिजे. कोणी तो मजकूर लिहिला आहे, का लिहिला आहे, केव्हा लिहिला आहे, तर याची छाननी सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. आणि विश्वासार्ह ठरलेल्या साधनांच्या आधारेच निष्कर्ष आपण एकमेकांशी पडताळून पाहून आपण आपलं मत मांडलं पाहिजे. त्यामुळे इतिहासाबद्दल आपण वरवर अभ्यास करून आपण इतिहासाबद्दल अ, असं नाही, पण आपण कुठल्याही गोष्टीबद्दल न अभ्यास करता मत मांडणं हे चुकीचंच आहे. कुठल्याही गोष्टीचा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि मग आपण आपलं मत मांडलं पाहिजे.
आणि आपण अर्धवट ज्ञानाच्या आधारे आपलं मत मांडणं हे चुकीचं आहे. आणि इतिहासात तर ते अजिबात ग्राह्य नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला आता एखादं समजा जुनं नाणं जर वगैरे सापडलं, तर त्याचा तुम्ही अभ्यास करा. बघा तुम्हाला त्याच्यावरती काही नक्षी, डिझाइन वगैरे काही सापडते का? किंवा एखाद्या चित्रसंग्रहालयाला तुम्ही भेट दिला, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची चित्र असतात. कोल्हापूरला तर शाहू म्युझियम आहे. तिथं जर तुम्ही बघितलं तर सर्व प्राचीन वस्तू तिथं आपल्याला दिसून येतात. तर या सर्वांच्या आधारे आपल्याला एकच काम करायचं आहे, की ही इतिहासाची साधनं आहेत. ते कुठल्या काळातलं आहे आणि त्याचं काय म्हणजे योगदान आहे किंवा त्याच्यावरून आपल्याला कुठल्या पद्धतीची माहिती कळते. तर या पद्धतीने ही इतिहासाची साधनं आहेत. प्रत्येक इयत्तेमध्ये तुम्हाला याच्यावरती थोडाफार भर दिलेला आहे. एक ना एक प्रश्न याच्यावरती विचारला जातो. तर या पद्धतीने इतिहासाचा कसा अभ्यास तुम्ही करायचा आहे, तर याच्याबद्दलचा हा एक तुम्हाला नमुना दिलेला आहे. आता आपण नागरिकशास्त्राचा अभ्यास कसा करायचा ते थोडंसं पाहूया. नेक्स्ट स्लाईड. इयत्ता 7वीचं पुस्तक घेतलेलं आहे आणि 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला फक्त 6वी, 7वी आणि 8वी मध्ये तुम्हाला नागरिकशास्त्राचे पाठ दिलेले आहेत. तर इथं 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला इतिहासाचे एकूण 13 पाठ दिलेले आहेत तुम्हाला आणि नागरिकशास्त्र जर बघितलं, तर नागरिकशास्त्राचे टोटल 6 हां, 5 पाठ आहेत नागरिकशास्त्राचे. त्याच्यामध्ये तुम्हाला संविधानाची ओळख, संविधानाची उद्देशिका, संविधानाची वैशिष्ट्ये, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये. तर या पद्धतीने एकूण 5 घटक आहेत. आता नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट काय करायची आहे, की कुठल्याही शब्दाची किंवा कुठलीही कॉन्सेप्ट जी आहे, जी आपण अभ्यास करणार आहे, तिचा जो अर्थ आहे तो बारकाईनं समजून घेतला पाहिजे. आपण वर-वर फक्त त्याचा अर्थ बघून आपल्याला लक्षात येत नाही. काही गोष्टी कुठलीही गोष्ट जर असेल तरी इथं बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ संविधान म्हणजे काय? प्रस्तावना म्हणजे काय? प्रस्तावनेला आणखी कुठला शब्द आहे? आणखी पर्यायी शब्द त्याला 2-3 कुठले-कुठले वापरले जातात? त्याच्यामध्ये कुठली-कुठली मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क काय त्याच्यामध्ये उद्बोध केलेला आहे? प्रस्तावना हे कशाचं निदर्शक आहे? तर अशा ज्या विविध गोष्टी आहेत, तर त्या आपण व्यवस्थित पाहिल्या पाहिजे. तर आता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानाची उद्देशिका आपण व्यवस्थित पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला सार्वभौम राज्य, समाजवादी राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य, त्याच्यानंतर लोकशाही राज्य, त्याच्यानंतर गणराज्य, त्याच्यानंतर न्याय आणि न्यायामध्ये एकूण सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय हे 3 जे प्रकार आहेत ते स्वातंत्र्य, समता, बंधुता तर याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टी बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संविधान म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आता संविधान म्हणजे काय? तर राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. जर तुम्हाला असे पर्याय जर दिले, की नेमकं संविधान म्हणजे काय? आणखी दुसरी गोष्ट म्हणजे नागरिकशास्त्रावरती ॲप्लिकेशन लेव्हलचे पण प्रश्न विचारले जातात. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर संविधान म्हणजे काय? तर राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो, की कशा पद्धतीनं आपलं प्रशासन चाललं पाहिजे, राज्यकारभार आपला कशा पद्धतीने चालला पाहिजे. तर हे सांगणारा हा एक काय दस्तऐवज आहे, संग्रह आहे. तर त्याच्यामध्ये सर्व लिखित स्वरूप आहे, हे तुम्ही पहा. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केलेली आहे. संविधानाची निर्मिती कोणी निर्माण केलेली आहे? तर संविधान सभेने निर्माण केलेलं आहे. आणि याच्या अगोदरचं जे सगळी माहिती आहे, की कशा पद्धतीने संविधान तयार झालं, तर ते घटक क्रमांक 1 मध्ये ते याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे आता आपण फक्त संविधानाची उद्देशिका जी आहे ती आपण पाहणार आहोत. आता संविधानानुसार आपल्या लोकप्रतिनिध्यांना कायद्यानुसार राज्याचे व्यवहार करावे लागतात. लोकप्रतिनिधी म्हणजे कोण? की जे लोक आपण निवडणुकीच्या आधारे निवडून देतो आणि जे आपल्याला राज्याचा कारभार पाहतात, जिल्ह्याचा कारभार पाहतात, देशाचा कारभार पाहतात. तर हे सर्व आपले लोकप्रतिनिधी आहेत. तर त्यांनी नेमका राज्यकारभार कसा करावा, तर याच्यासाठी संविधान आपल्याला मदत करत असते. ॲप्लिकेशन लेव्हलचे प्रश्न म्हणजे उपयोजन लेव्हलचे प्रश्न तुम्ही डी-एड, बी-एड मध्ये शिकला असाल. कौशल्य कुठली-कुठली आहेत? ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, त्याच्यानंतर पुढे जाऊन अभिरुची आहे, रसग्रहण आहे. तर त्याच्यातल्या उपयोजन या
कौशल्यावरती आधारित जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. जसं मी तुम्हाला काल एक उदाहरण दिलं होतं का नाही मला आठवत नाही. मतदानावरती मतदानाचा अधिकार कधी असतो? वय वर्ष 18 नंतर. तिथं परीक्षेला प्रश्न असा विचारलाय की अमुक-अमुक या मुलाचं वय 14 वर्ष आहे, तर आणखी किती वर्षांनी तो मतदानास पात्र ठरेल? तर त्याचं उत्तर पर्यायामध्ये दिलं होतं 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष या पद्धतीने प्रश्न आहे. तर तिथं तुमचा बरोबर पर्याय 4 वर्षांनी. या पद्धतीने प्रश्न विचारले, याला ॲप्लिकेशन लेव्हलचे प्रश्न असे म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट स्लाईड. आता संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असे म्हणतात. तर हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. याला पर्यायी शब्द जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये जर विचारला तर तो तुम्हाला माहित पाहिजे. उद्देशिका म्हणजेच प्रास्ताविका, प्रास्ताविका म्हणजेच उद्देशिका, उद्देशिका म्हणजे सरनामा, सरनामा म्हणजे प्रास्ताविका. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. जर तुम्हाला याच्यावरती डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन जर विचारला आणि 3-4 विधानं जर दिलीत, तर त्याच्यातून तुम्हाला हे विधान बरोबर निवडता आलं पाहिजे. की उद्देशिका काय स्पष्ट करते? तर आपल्या संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट करते. का आपलं संविधान तयार केलेलं आहे आणि आपल्याला संविधानाच्या आधारे काय साध्य करायचे आहे, हे इथं संविधान आपल्याला सांगत असतं. 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला आणि आपण 26 जानेवारी 26 जानेवारी हा दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर या दोन्हीमध्ये फरक आहे, ते आता मी जास्त इथं तुम्हाला सांगत नाही. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. आता नेमकं सार्वभौम म्हणजे काय? भारत हे आपलं सार्वभौम राज्य आहे. तर सार्वभौम म्हणजे काय? तर आपल्या भारतावरती बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण आपल्या देशामध्ये आपल्याला जे योग्य वाटतात ते आपण निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. म्हणजेच एखादं राज्य म्हणजेच आपलं भारत हे जे म्हणजे घटनेमध्ये काय केलेलं आहे की देश आणि राज्य काही ठिकाणी समान अर्थानं वापरलेलं आहे. हे तुम्ही थोडंसं समजून घ्या. एखादं राज्य म्हणजेच एखादं राष्ट्र परकीय नियंत्रणाला खाली नसणे म्हणजे आपण आपल्या देशामध्ये आपल्याला जे योग्य वाटतील ते निर्णय आपण घेणे स्वतंत्र असणे म्हणजे सार्वभौम होय. तर हा अर्थ तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्या संपूर्ण स्वतंत्र जो लढा झाला आपला तर त्या लढ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपण सार्वभौमत्व प्राप्त करणे. कारण आपल्या देशामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. सर्व स्वातंत्र्य हे ब्रिटिशांना होतं. तर त्यामुळं आपलं स्वातंत्र्य लढ्याचं ध्येयच हे होतं की आपल्याला सार्वभौमत्व प्राप्त करणे. आणि सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. सार्वभौमत्व म्हणजे देशाचा कारभार पाहण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार. जर तुम्हाला असं पर्यायामध्ये विचारलं की देशाचा कारभार पाहण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार कोणता? तर सार्वभौमत्व हे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोकशाही लोकशाहीत सार्वभौमत्व हे सर्व जनतेच्या हातामध्ये असते, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. आता समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य की जिथे गरीब श्रीमंत यांच्यामध्ये मोठी दरी नसणे, त्याला समाजवादी राज्य असे म्हणायचं. तर देशाची आपली जी सर्व संपत्ती आहे तर या संपत्तीवरती आपल्या देशाचा अधिकार असतो. देशाचा अधिकार नाही, हक्क असतो, हे लक्षात घ्या. आपल्या देशाच्या संपूर्ण संपत्तीवरती आपल्या देशाचा हक्क असतो. कुठल्याही एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता केंद्रित होणार नाही. तर हे म्हणजे समाजवादी राज्याचं लक्षण आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आता धर्मनिरपेक्ष जर बघितलं तर धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये सर्व लोकांना समान मानले जाते. कुठल्याही पद्धतीचा तिथं भेदभाव केला जात नाही. की तू मुस्लिम आहेस, की तू हिंदू आहेस, पारशी आहेस या पद्धतीनं.
तर याला धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हणतात. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही, म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. पूर्वीच्या ज्या आपल्या राजेशाही पद्धती आपण बघितल्या, तर एखाद्या विशेष धर्माला अनुसरून राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काही ठराविक व्यक्तींनी. तर या पद्धतीनं जर आपण बघितलं तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे एक मार्गदर्शक तत्व आपलं आहे धर्मनिरपेक्ष राज्य, की कुठल्याही पद्धतीचा धर्म मानला जात नाही. सर्व धर्मांना आपल्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचं पालन करण्याची मुभा आपल्या संविधानानं दिलेली आहे. आणि कुठल्याही ठिकाणी संविधानानं धर्माच्या आधारे भेदभाव करण्यास स्वातंत्र्य दिलेलं नाही आणि कुणालाही तसा भेदभाव करता येणार नाही. तर हे पण तुम्ही थोडंसं समजून घ्यायला हवं. म्हणजे एकंदरीत काय की आपल्या संविधानानं बहुधार्मिकता काय केलेली आहे, जपलेली आहे. त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जेव्हा सण, उत्सव वगैरे साजरे करतो, त्यावेळेला आपलं आरोग्य असेल, पर्यावरण असेल किंवा सार्वजनिक स्वच्छता असेल किंवा काही बंधनं पाळणं असेल, तर या सर्व ठिकाणी आपण काय करत असतो, तर बहुधार्मिकतेचं पालन करणं गरजेचं आहे. तिथं धर्माच्या नावाखाली कुठल्याही पद्धतीची अशांतता निर्माण न होऊ देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर गणराज्यामध्ये सर्व सार्वजनिक पदं ही लोकांच्याकडून अ, लोकांच्या हाती असतात. याला म्हणायचं लोकशाही राज्य. म्हणजे जसं आपण आता संविधानामध्ये पहिलं बघितलं सार्वभौम राज्य, त्याच्यानंतर दुसरं समाजवादी राज्य हे आपल्या संविधानामध्ये आलेले शब्द आहेत. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्य आणि त्याच्यानंतर पुढचं आहे लोकशाही राज्य. आता लोकशाही राज्यकारभार जर आपण बघितला, तर इथं सरकार निर्णय घेते आणि धोरण आखते आणि त्या त्या सरकारच्या नियमानुसार आणि धोरणानुसार मग खालीपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाते. शासनाच्या ज्या सर्व कल्याणकारी ज्या योजना आहेत, तर त्या सर्वांची लोकांना काय केले जाते, एकत्र घेऊन म्हणजे त्याची माहिती वगैरे देणे किंवा ते कळवणे आणि ठराविक काळानंतर निवडणुका घेणे, निवडणुकांच्या आधारे लोकप्रतिनिधींची निवड करणे, निवडून आलेल्या प्रतिनिधींना संविधानाने निर्माण झालेले जे संसद आहे किंवा कार्यकारी मंडळ जे आहे, तर या ठिकाणी संसदेमध्ये त्यांना नेमणूक जेव्हा झाल्यानंतर तो कारभार जो आहे तो प्रत्येक मंत्रीपद असेल किंवा जे काही लोकप्रतिनिधित्वाचा जो तुम्हाला दिलेला अधिकार असेल, तर त्या पदानुसार तुम्हाला कार्य करावे लागते. तर याला सुद्धा बंधनं आहेत. एखादी व्यक्ती खासदार झाली, एखादी व्यक्ती मंत्री कुठल्याही पद्धतीची झाली, तर ती तिच्या मनानं डिसिजन घेऊ शकत नाही. तर या संविधानाला अनुसरून कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे त्याच्यावरती. संविधानानंच आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेनंच काय केलेलं आहे, सगळे जे निर्णय आहेत ते जनतेसाठी निर्णय घेणं गरजेचं आहे आणि ते जनतेच्या भल्यासाठी कशा पद्धतीने घ्यावं याचं सर्व मार्गदर्शन आपल्याला हे संविधान करत असते. नेक्स्ट स्लाइड. आता सामाजिक न्याय हे एक शब्द आपल्याला आलेला आहे, की सामाजिक न्याय. तर सामाजिक न्याय म्हणजे काय? तर त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक सांगू इच्छिते, की आपला जो हा सरनामा आहे किंवा उद्देशिका आहे, तर यानं आपल्या सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या 3 मूल्यांची आणि त्याच्यानुसार आपल्याला व्यवहार करण्याची काय केलेली आहे, हमी दिलेली आहे. आणि यानुसार आपल्याला व्यवहारामध्ये आपल्याला वागण्याची सुद्धा हमी दिलेली आहे. तर ती थोडीशी मूल्य आता आपण बघूया, की न्यायमध्ये सामाजिक न्याय हा एक पहिला प्रकार आहे. आता सामाजिक न्याय म्हणजे काय? जर तुम्हाला याच्यावरती आधारित प्रश्न आला तर त्याचा बारकाईने तुम्हाला अभ्यास केला असेल तर तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. तर अर्थ त्याचा असा आहे, की व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भेद, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावरती आधारित कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. तर याला सामाजिक न्याय असं म्हणायचं. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि जर त्या ठिकाणी तू अमुक एका जातीचा आहेस म्हणून त्याला प्रवेश जर निषिद्ध केला, म्हणजे त्याला जर प्रवेश बंदी केली, तर हे तिथं सामाजिक न्यायाचं लक्षण नाही, तर ते सामाजिक अन्यायाचं लक्षण आहे. हे लक्षात घ्या.
म्हणजेच थोडक्यात काय, की सामाजिक न्याय म्हणजे आपण सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच राखला पाहिजे. प्रत्येक माणूस समान आहे. माणुसकी हाच एक धर्म आहे आणि माणूस म्हणून आपण माणसाला माणुसकीची वागणूक दिली पाहिजे. सर्व माणसे समान आहेत. या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय या मूल्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. आर्थिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे काय, की प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेचं साधन मिळवण्याचा हक्क आहे आणि तो हक्क आपल्याला संविधानानं दिलेला आहे. संविधानानं असा सुद्धा हक्क दिलेला आहे, की प्रत्येक नागरिकाला तो कोणत्याही भेदभावाशिवाय प्राप्त करता येतो. उदाहरणार्थ नोकरीचं ठिकाण असेल, तर तिथं कुठल्याही पद्धतीचा भेदभाव चालत नाही. भेदभावावरती आधारित पदोन्नती किंवा अ, पगारवाढ असेल किंवा स्त्री-पुरुष, स्त्रियांना पगार कमी, पुरुषांना जास्त असं नाहीये. कायद्यानं आपल्याला याबाबत संरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळं आर्थिक न्याय हे जे मूल्य आहे ते या पद्धतीनं आहे. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करण्यासाठी एखादं उपजीविकेचं साधन जे आहे ते मिळवण्याचा हक्क प्रत्येकाला आहे आणि आपल्या संविधानानं हा जो हक्क आहे तो प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि तो सुद्धा कुठल्याही भेदभावाशिवाय याला म्हणायचं अ, आर्थिक न्याय. त्याच्यानंतर वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. किती वय प्रत्येक व्यक्तीचं झाल्यानंतर आपण मतदान करू शकतो? तर 18 वय झाल्यानंतर. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तिथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. ज्याचं वय 18 वर्ष आहे त्यांनी मतदान करण्यास ती व्यक्ती पात्र आहे. तर याला म्हणायचं राजकीय न्याय. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय हे 3 प्रकारचे न्याय आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य म्हणजे काय? तर आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे. अयोग्य नाही, अयोग्य निर्बंध नसणे म्हणजे स्वातंत्र्य होय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य या शब्दाबद्दल अ, आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात, की स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला येईल तसं आपण वागणे. तर तो अर्थ चुकीचा आहे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला येईल तसे वागणे नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे आपण जबाबदारीने वागणे, हे तुम्ही लक्षात घ्या. आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण म्हणजे स्वातंत्र्य होय. आणि हे स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी नव्हतं. हे आपल्याला संविधानाचं हे एक मूल्य आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते आणि जर स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. जर स्वातंत्र्य नसेल तर लोकशाही प्रगल्भ होणार नाही. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी लोकांकरवी चालवलेले राज्य. तर याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्याची गरज आहे. त्याच्यामध्ये आता जर आपण बघितलं तर पहिला आहे स्वातंत्र्य विचार व अभिव्यक्ती. तर विचार व अभिव्यक्ती म्हणजे काय? तर जे आपल्याला योग्य विचार वाटतात ते आपण मांडणे म्हणजे विचार व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. तर हा मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपलं मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाण-घेवाणमुळे आपलं सहकार्य आणि एकोपा पण वाढतो आणि एकमेकांचे विचार पण कळतात आणि एखादी जर समस्या असेल तर त्या समस्येचा सर्व बाजूनी विचार केला जातो. म्हणून बऱ्याच गोष्टी काय करतात एकत्रित मीटिंग घेऊन ठरवल्या जातात, की ज्याच्यामधून काय होतं एखाद्या मुद्द्याचा विविध अंगाने त्याचा अभ्यास होतो. म्हणून विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एक आपलं मूलभूत स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे नेक्स्ट स्लाईड. दुसरं जे आहे ते श्रद्धा, समजुती व उपासनेचं स्वातंत्र्य आहे. तर याच्यातून धार्मिक स्वातंत्र्य जपलं जातं. आपलं धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होत असतं. तर आपल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा जो धर्म असेल, त्याच्या ज्या समजुती किंवा चालीरीती, परंपरा, रूढी ज्या आहेत किंवा उपासना आहे, हे करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं दिलेलं आहे. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या नुसार आपण वागू शकतो. तर हे तुम्ही लक्षात घ्या. कुठल्याही पद्धतीचं सण, समारंभ, श्रद्धास्थानं जे असतील किंवा उपासनेचं स्वातंत्र्य हे यामध्ये अभिप्रेत आहे. तर श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यामध्ये हे काही मुद्दे येतात. ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरं आहे समता. समता म्हणजे काय तर उद्देशिकेनं काय केलेलं आहे, की आपल्या
स्वातंत्र्य, बंधुता. हा, समताच इथे दिलं नाही का? हा, तर जात, धर्म, वंश, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे, समान दर्जाची हमी देणे म्हणजे समता होय. हे तुम्ही लक्षात घ्या. कुठल्याही पद्धतीचा एकमेकाची जात किंवा धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान तर कुठल्याही या पद्धतीच्या गोष्टीवरती आधारित भेदभाव न करता एक माणूस म्हणून आपण सर्वांना समतेची भावना देणे किंवा समतेची हमी देणे हे समता या मूल्यामध्ये अभिप्रेत आहे. एक माणूस म्हणून आपण कुठल्याही पद्धतीचा श्रेष्ठ कनिष्ठ किंवा उच्च नीच असा भेदभाव आपण करायचा नाही. तर उद्देशिकेनेच आपल्याला संधीची समानता सर्वांना महत्वाची मानलेली आहे. तर याच्या आधारे आपल्याला एकमेकांचा आपण भेदभाव कुठल्याही कारणास्तव करू शकत नाही. ही गोष्ट इथे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर चौथं जे आहे ते बंधुता आहे. आता बंधुता म्हणजे काय? की बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांच्या विषयी आत्मीयतेची भावना असते. आत्मीयतेची भावना असणे म्हणजे बंधुता होय. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आता आपली प्रतिज्ञा पण आहे बघा. आम्ही सारे भारतीय आहे की नाही वाक्य? काय वाक्य आहे सांगा बरं मला प्रतिज्ञेमध्ये? माझे सारे भारतीय बांधव आहेत. तर या पद्धतीने जे वाक्य आहे, तर हे बंधुता दर्शवते. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर बंधुभाव परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करते. एकमेकांच्या समस्याबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जी आहे ती एकमेकांना आपण बरोबर बांधव आहेत. तर बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा एकमेकांशी संबंध आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. अगदी बरोबर. तर हे संविधानानंच आपल्याला सांगितलेलं आहे. आता व्यक्तिप्रतिष्ठा आणि व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे आपण प्रत्येक व्यक्तीला एक माणूस म्हणून आपण जो सन्मान देत असतो, तर तो आपण दिला पाहिजे. ही प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिप्रतिष्ठा आहे. मी एक तुम्हाला मार्गदर्शन देत आहे तज्ञ म्हणून, तर माझी माझी एक प्रतिष्ठा आहे, की जी तुम्ही मला देणं गरजेचं आहे. तुम्ही एक विद्यार्थी आहात. तुम्ही काहीतरी पदव्या मिळवलेल्या आहात म्हणून तुम्ही टी-ई-टीची परीक्षा देत आहात. तर तुम्हाला सुद्धा एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने प्रतिष्ठा देणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये काम करणारी आपली आई आहे. भलेही ती कमी शिकलेली असेल, नोकरी करणारी नसेल, तरी पण ती एक आई आहे. तर त्या आईची प्रतिष्ठा जी आहे ती आपण आईला एक माणूस म्हणून दिली पाहिजे. तर अशी प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. हे तुम्ही लक्षात घ्या आणि प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे एक माणूस म्हणून त्या व्यक्तीचा सन्मान आहे, की जो आपण कुठल्याही पद्धतीनं एखादी जात, धर्म, वंश, भेद तर यांच्या अनुषंगाने आपण विचार करायचा नाहीये. आदर, सन्मान, कर्तृत्व या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घ्या. अ, आणि जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल, तेव्हाच व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होणार आहे. हे पण तुम्ही लक्षात घ्या. व्यक्तिप्रतिष्ठा देणं गरजेचं आहे, तरच माणुसकी टिकणार आहे आणि आपल्या समाजामध्ये बंधुभाव सुद्धा सहजरित्या वाढीस होणार आहे. तर या पद्धतीने आपण संविधान म्हणजे काय? संविधानाची जी उद्देशिका आहे, तिचं काय स्वरूप आहे आणि तिच्यामध्ये कुठली-कुठली मूल्ये दिलेली आहेत, त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ सुद्धा या युनिटमध्ये तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तर असा प्रत्येक युनिटचा तुम्ही अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्दाचा बारकाईने तिथं तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. सर्व धर्मांना समान वाटणे म्हणजे काय? किंवा राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे म्हणजे काय? तर या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. हे तुम्ही लक्षात घ्या. नागरिक शास्त्राचा अभ्यास करताना ह्याच्यावरतीच असे प्रश्न विचारले जातात, की जिथं त्या शब्दाचा, वाक्याचा अर्थ आपल्याला नक्की कळला पाहिजे. चला नेक्स्ट स्लाईड. तर आता आपण थोडंसं भूगोलाचं पाहूया. आता भूगोलाचा जर आपण विचार केला तर मगाशी मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे, की 6वी, 7वी आणि 8वीचं भूगोलाचं पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. आणि ह्याच्यावरती 30 प्रश्न विचारले जातात. हे पण तुम्ही पहा. 30 प्रश्न म्हणजे खूप मार्क आहेत आणि 30 प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त 6वी, 7वी आणि 8वीचं पुस्तक करायचं आहे आणि ते पण जर तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला तर तुम्हाला हे मार्क मिळवणं अवघड नाही. आणि मी तुम्हाला काल सुद्धा बोललेलं आहे, की आताची जी आपली टेक्स्ट बुक जी आहे
हो, हो. सायन्स पण आहे. एक 10-15 मिनिटांनी 15-20 मिनिटांनी आपण सायन्सचं सुरू करतोय. अ, तर 30 मार्काचं जिओग्राफीचं आहे आपल्या पेपर 2 ला सेक्शन 4 मध्ये तुम्हाला. तर याचा तुम्ही चांगला अभ्यास करा. हे मार्क सगळे तुमच्या हातातले आहेत. तिन्ही जी इयत्तेची पाठ्यपुस्तकं आहेत ती व्यवस्थित तुम्ही करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली ही जी आत्ताची पुस्तकं आहेत ती इतकी सुंदर आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेला आहेत आणि तुम्हाला चित्र दिलेले आहेत. त्याच्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला कृतीच्या स्वरूपामध्ये स्वाध्याय दिलेला आहे. त्यामुळे समजायला तुम्हाला खूप ते सोपं जातं. त्यामुळे तुम्ही पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करा. इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये मी पुस्तकाचं मुखपृष्ठ दिलेलं आहे. तर आता आपण काय करूया, की 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जो एक 2 नंबरचा नाही 4 नंबरचा पाठ आहे, सागर तळरचना. तर त्याच्याबद्दल आता आपण कशा पद्धतीने प्रश्न येतील तर ते थोडीशी विधानं आपण अभ्यासणार आहोत. हो, फक्त जिओग्राफीवरतीच 30 प्रश्न आहेत. साधारण इतिहासावरती 20 प्रश्न आणि नागरिकशास्त्राचे 10 प्रश्न असतात. तर हे तुम्ही पहा. प्रश्नपत्रिका पण मी तुम्हाला दाखवणार आहे. उद्या आपण प्रश्नपत्रिका पाहणारच आहोत. एकूण याच्यामध्ये तुम्हाला 10 घटक आहेत. एकूण तुम्हाला 10 घटक आहेत आणि 2 तुम्हाला परिशिष्ट आणि कृतीपृष्ठ दिलेलं आहे. तर तुम्ही वाचत असताना पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व गोष्टी वाचा. सर्व गोष्टी तुम्ही सोडवा स्वाध्याय म्हणून किंवा जे काही असेल ते. जसं मी मगाशी तुम्हाला इतिहासाचं सांगितलं, तसंच भूगोलाचं पण मी तुम्हाला सांगते, की सुरुवातीला भूगोलाचं पुस्तक जे आहे ते फक्त वाचा. ह्या इयत्तेमध्ये, ह्या घटकामध्ये काय दिलेलं आहे. 6वी मध्ये काय दिलंय, 7वी मध्ये काय दिलंय, 8वी मध्ये काय दिलेलं आहे. आणि एकदा तुम्ही वाचलं, की तुम्हाला स्तर लक्षात येतो. 6वीचा स्तर काय आहे, 7वीचा काय आहे आणि 8वीचा काय आहे. म्हणजे भूगोलाचा विषय लक्षात येतो. 6वीच्या पुस्तकामध्ये कुठला भूगोल दिलाय, 7वी मध्ये कुठला दिलाय आणि 8वी मध्ये कुठला दिलेला आहे. हे तुमच्या एकदा लक्षात आलं, की मग तुम्ही दुसऱ्यांदा वाचताना बारकाईने वाचायचं आहे. जसं मगाशी सांगितलं तसं 2 रेड पेन आणि 1 ग्रीन पेन घ्यायचा आहे. आणि जे तुम्हाला सोपं वाटतंय ते ग्रीन पेननं अंडरलाईन करायची. जे तुम्हाला अवघड वाटतंय ते रेड पेननं करायचं आहे. आणि एकही शब्द आणि एकही वाक्य अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आणि अगदी पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही ते रीडिंग करा. खूप चांगला तुम्हाला पेपर नक्की जाणार आहे. चांगला अभ्यास तुम्ही करा. लक्ष देऊन अभ्यास करा आणि पॉइंट सगळे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता इथं आपल्याला सागर तळरचना पाहायची आहे. सागर तळरचना म्हणजे काय? त्याचं कसं स्वरूप आहे? कुठे-कुठे त्याच्यामध्ये भाग येतात? तर त्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जे पाणी आणि जमीन आहे, त्याचं जे वितरण आहे तर ते असमान आहे. सॉरी, मी पेपर 1 साठी सांगू शकत नाही आणि कुणीही डिमांड करू नये. कालच्या लेक्चरमध्ये ते झालेलं आहे. तर पृथ्वीवरती पाणी आणि जमीन यांचं वितरण समान आहे, असमान आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर तर ते असमान आहे. 70% पृथ्वीचा पृष्ठ हा पाण्याने व्यापलेला आहे. हं. पृथ्वीचा एकूण पृष्ठभाग किती टक्के पाण्याने व्यापलेला आहे? तर 70% नी व्यापलेला आहे. जलमग्न जो परिसर जलमग्न जो पृष्ठ आहे म्हणजे पृथ्वीवरचा, तर या रचनेला सागर तळ म्हटले जाते आणि या सागर तळाबद्दल आपण अभ्यास करायचा आहे. महासागराची सरासरी खोली ही सुमारे 3700 मीटर असते. महासागर आपण जर कुठलाही बघितला तर त्याची सरासरी सांगितली हां. प्रत्येकाचं नक्की माप नाहीये. सरासरी काय आहे, की त्याची जी खोली आहे ती 3700 मीटर आहे. तर हा आकडा तुम्हाला नक्की माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महासागराचा जो तळ आहे तो जसं आपला पृथ्वीवरचा जो जमिनीचा जो भाग आहे तो कसा उंच आहे, थोडा सकल आहे, खाली खोल आहे म्हणजे दरीच्या स्वरूपामध्ये. काही पर्वताच्या स्वरूपामध्ये आहे, काही पठाराच्या स्वरूपामध्ये आहे. तसाच तो महासागरामध्ये सुद्धा तो काय आहे, की उंच सकल तो भाग आहे. आणि जमिनीवरील भूकंपाप्रमाणेच सागरामध्ये सुद्धा जलमग्न रूपे आढळतात. कारण पाण्याखाली म्हणजे जो समुद्र आहे, समुद्राच्या मध्ये जे पाणी आहे,
तर त्या पाण्याच्या खाली सुद्धा काय आहे, जमीन आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. आता याच्यामध्ये जे भाग आहेत ते आपण पाहणार आहोत. खाली तुम्हाला मी आता आकृती दिलेली आहे. तर थोडीशी ती आकृती जर तुम्ही झूम करून अभ्यासली तर ती तुम्हाला खूप सोयीचं जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात पहिला जो भाग आपण समुद्राचा जो तळ आहे किंवा सागराचा जो तळ आहे, तर सगळ्यात पहिला जो भाग आहे तो भूखंड मंच. कशाला भूखंड मंच म्हणायचं? थोडंसं तुम्ही आकृतीचं निरीक्षण करा. झूम करा बरं आकृती. बघा तुम्हाला तिथं काय काय दिसतंय. तर किनाऱ्याला लागून असलेल्या व समुद्रात बुडालेला जमिनीचा जो भाग म्हणजे भूखंड मंच होय. सागर तळाचा हा सर्वात उथळ भाग आहे. हे लक्षात घ्या. उथळ आहे तो. याला समुद्रबुड जमीन असे सुद्धा म्हणतात. आणि त्याचा जो उतार आहे तो काय आहे, भूखंड मंच इथं तुम्ही त्याचं निरीक्षण करा. थोडासा त्याचा उतार असा मंद आहे. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून 200 मीटर पर्यंत असते. जगातली जी संपूर्ण मासेमारीची जी विस्तृत जी क्षेत्र आहे ती सर्व या भूखंड मंचावरती आढळतात. आणि याच्यामध्ये शेवाळ, लवक यांची निर्मिती होत असते. खनिज तेल, नैसर्गिक वायू किंवा विविध जी खनिजे आहेत, भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला मुंबई हाय हे समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. आता जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर तुम्हाला नेमकं कुठं मासेमारी होते, तर ती भूखंड मंचावरती होते. हे तुम्हाला उत्तर सिलेक्ट करता आलं पाहिजे. समुद्र बुड जमीन सुद्धा म्हणतात कारण तिथं पाणी जे असतं ते साधारणपणे 200 मीटर पर्यंत असतं म्हणजे जास्त खोल नाहीये. तर त्यामुळे नेक्स्ट स्लाइड. आता दुसरा जो आहे तो भूखंड उतार आहे. जर तुम्ही आकृतीमध्ये जर बघितलं तर भूखंड मंच जो आहे तर त्याचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार काय होतो अतिशय तीव्र एकदम झालेला दिसून येतो बघा. अभिषेक सर जरा मागाची स्लाइड दाखवा. इथं थोडंसं तुम्ही झूम करून बघा. खंडांत जो उतार आहे तर तो कशा पद्धतीने तीव्र झालेला आहे. आणि विद्यार्थी मित्र इथं 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत त्याची खोली आहे. हे पण तुम्ही समजून घ्या. चला नेक्स्ट स्लाइड दाखवा. खंडांत उतार याचा मात्र विस्तार जो आहे तो काय असतो कमी असतो. भूखंड मंचाचा विस्तार काय असतो जास्त असतो. त्याच्यानंतर सागरी मैदान म्हणजे सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान. आणि सागरी मैदानावरतीच लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे पर्वत पठारी इत्यादी भूरूपे आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर सागरी पर्वतरांगा व पठार. आता याच्यामध्ये जलमग्न पर्वत आहेत आणि ते शेकडो किलोमीटर रुंद आणि हजारो किलोमीटर लांब आहेत. जलमग्न पर्वतांच्या शिखरांचे काही भाग जे आहेत ते सागराच्या पृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांना सागरी बेटे म्हणून ओळखले जातात. जर तुम्हाला परीक्षेला याचं एखादं उदाहरण विचारलं तर तुम्हाला बरोबर उत्तर निवडता आलं पाहिजे. मग इथं उदाहरणं दिलेली आहेत. आइसलँड म्हणजे अटलांटिक महासागरातलं, त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेटे, बंगालचा उपसागर, तर इथंही सागरी पर्वतरांगा, पठार आहेत. अं, पठार म्हणजे काय ते पण तुम्हाला इथं दिलेलं आहे. काही सागरी उंचवट्याची माती सपाट व विस्तृत असतात. त्यांना सागरी पठार असे म्हणतात. उदाहरणार्थ हिंदी महासागरातलं छागोचं पठार. तर हे काय आहे सागरी पठाराचं उदाहरण आहे. तर ही उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला तर ते सिलेक्ट करता आलं पाहिजे.
नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर सागरी डोह व सागरी गर्ता. तर सागर तळावरती काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची विवर दृश्य आपल्याला दिसून येतात. तर त्यांना सागरी डोह किंवा गर्ता म्हणतात. कमी खोली असलेली भूरूपे ही सागरी डोह असतात. जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता असे म्हणतात. आणि जर त्याचं आपण खोली बघितलं तर आता एक उदाहरण इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला, की पॅसिफिक महासागरामधील जी मरियाना गर्ता आहे, तर तिची खोली 11,034 मीटर आहे. आणि मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागरी तळाच्या भूगर्भाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये खूप त्याचा सक्रिय सहभाग आहे. आणि याच भागामध्ये अनेक ज्वालामुखी असलेल्या दिसून येतात, की ज्याच्यामुळे सुनामीचा धोका आपल्याला संभवतो. सागर तळावरती होणारे जे भूकंप आहेत, जे ज्वालामुखीचे उद्रेक आहेत, तर त्यामुळे हे म्हणजे सुनामीचं जे धोका जे होतो किंवा सुनामी लाटा ज्या निर्माण होतात, त्या यामुळे होतात. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. आता सागरी संचयन. एक 5च मिनिटं, 2-3 मिनिटं थांबा, संपत आले. सागरी संचयन म्हणजे काय? की सागर तळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाचे संचयन होते. टोटल हा 60 मार्काचा विभाग आहे. 1.5 तासातला 1 तास त्या 60 मार्कासाठी आणि अर्धा तास सायन्ससाठी वेळ आहे. लक्षात ठेवा. सागर तळात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे संचयन होते. लहान मोठ्या आकाराचे दगड, जाडी भरडी वाळू, मातीचे सूक्ष्म कण. तर हे जे सगळं वाहून घेतलं जातं समुद्रात, तर ते भूखंड मंचावरती साचलं जातं. तर याला आपण सागरी अवसाद म्हणतो. इथे तुम्हाला ते चित्र दाखवलेलं आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख आहे किंवा लावारस आहे. तर हे सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष जे आहेत आणि ते सर्व काय होतं, मिश्रण जे आहे ते मृदू चिखलामध्ये तयार होतं. तर हे जे आहे, तर याचं प्रमाण जवळ-जवळ 30% आहे सागरी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषाचं आणि याला सागरी निक्षेप म्हणतात. जर सागरी निक्षेपामध्ये कुठले पदार्थ असतात आणि याच्यामध्ये अवसादामध्ये कुठले पदार्थ असतात, असे जर तुम्हाला 4 पर्याय विचारले, तर ते तुम्हाला सिलेक्ट करता आले पाहिजेत. शहरातलं जे सांडपाणी वगैरे आहे, म्हणजे मानवनिर्मित सुद्धा घटकांचं संचयन या सागरामध्ये होतं. म्हणजे प्लास्टिक असेल, टाकाऊ रसायन असतील वगैरे. आणि या पद्धतीने काय होतं, की अवसादांचा एकमेकांच्यावरती जे थर सागरामध्ये साठतात आणि त्याच्यावरती सागरी पाण्याचा दाब बसतो. तर याच्यातून स्तरीय खडकांची निर्मिती होते. जे वेगवेगळे खडकांचे प्रकार आहेत, त्याच्यातला हा एक स्तरीय खडक जो आहे, तो या पद्धतीने तयार होतो. नेक्स्ट स्लाईड. आता इथं मी तुम्हाला मुद्दामून एक आकृती दिलेली आहे आणि इथं मी तुम्हाला क्रमांक दिलेले आहेत. तर तुम्ही मला 1-2 मिनिटामध्ये सांगायचं आहे, की 1 नंबरचा जो उंचवटा आहे त्याला काय म्हणायचं? भूखंड मंच आहे, खंडांत उतार आहे का काय आहे? याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. कोण उत्तर सांगेल मला? 2 नंबरचं भूखंड मंच आहे. 1 नंबरचा भूखंड मंच आहे. खंडांत उतार आहे. बरोबर. खंडांत उतार आहे. 2 नंबरचा 2 नंबरचा बेट त्याला आपण काय म्हणतो? सागरी पर्वतरांग. सागरी पर्वतरांग म्हणतो. हां. आणि 3 नंबरचं काय आहे? 3 नंबर पठारी भाग आहे 3 नंबरचा. त्याच्यानंतर 4 नंबर एकदम खोलवर खाली गेलाय तो. हां, गर्ता. अगदी बरोबर आहे. सागरी पठार आहे, गर्ता आहे. ठीक आहे. 5 नंबर 5 नंबर काय आहे? 6 नंबर ठीक आहे. ह्याचा तुम्ही बारकाईने जरा अभ्यास करा. याच्यावरती विचारलेले आहेत प्रश्न. तर प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते या पद्धतीने तुम्हाला एक नमुना म्हणून इथं तुम्हाला दिला. चला आता नेक्स्ट स्लाईड आपण विज्ञान चालू करतोय. माउंट एव्हरेस्टचं इथे एक तुम्हाला दिलेलं आहे. आता हे सागर तळ वगैरे जे दिलेलं आहे, तर याचा तुम्ही अभ्यास करा.
सागरतळ कशा पद्धतीने असतं आणि त्याचं वय कशा पद्धतीने असतं आणि सजीव सृष्टीला कशा पद्धतीने ती हानिकारक आहे याबद्दल थोडस इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि त्याचं वय किती आहे हे पण तुम्हाला इथं 32,200 दशलक्ष वर्ष आहे. कोणत्याही भूखंडाचं वय दिलेलं आहे आणि सागर तळाचं सुद्धा वय दिलेलं आहे. चला नेक्स्ट स्लाइड. हा, आता आपण विज्ञानामध्ये तुम्हाला कसा अभ्यास करायचा ते थोडंसं मी अगोदर आणखी सांगते की 6वी 7वी आणि 8वीचं विज्ञानचं पुस्तक तुम्ही अभ्यासायचं आहे. आणि विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जसे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारलेले आहेत तसे गणितावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. पेपर 2 ला तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 प्रश्न, कमीत कमी म्हणतो मी, याच्यामध्ये काही ठिकाणी कमी जास्त सुद्धा आहेत. कमीत कमी 4 ते 5 प्रश्न तुम्हाला गणितावरती विचारलेले आहेत. म्हणजे चाल काढा, विस्थापन, बल किंवा वारंवारता वगैरे, तर या पद्धतीने त्याची थोडीशी तुम्ही तयारी करा. तर इथं आता तुम्हाला मी एक इयत्तेचा 6वी वर्ग आहे आणि याच्यामध्ये विज्ञान हा विषय आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला घटक क्रमांक 1, तर याच्याबद्दल थोडंसं आपण पाहूया. एकूण तुम्हाला इथं पुस्तकाचं मुखपृष्ठ दिलेलं आहे. एकूण याच्यामध्ये तुम्हाला 16 घटक आहेत. तर त्यापैकी आता जो पहिला घटक आहे तर 30 प्रश्न येतात. सायन्सचे तुम्हाला एकूण 30 प्रश्न येतात, गणिताचे 30 प्रश्न येतात. ते तुम्ही विभाग 4 मध्ये लक्षात ठेवा. चला, तर नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन हा एक घटक आहे. तर या एका घटकाचा अभ्यास तुम्ही कसा करायचा आहे, कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, तर ती विधानं थोडीशी तुम्ही बघा. सगळ्यात पहिला म्हणजे याच्यामध्ये नैसर्गिक संसाधने म्हणजे काय दिलेलं आहे. तर पृथ्वीच्या काय विज्ञान, आर्ट की सायन्स, ज्यांनी पेपर 2 ला ऍप्लिकेशन केलेलं आहे, ज्यांनी पेपर 2 ला ऍप्लिकेशन केलेलं आहे, ज्यांचे ग्रॅज्युएशनचे विषय असणार आहे मॅथ्स आणि सायन्स, त्यांच्यासाठी हा आहे. एवढं बेसिक तुम्ही आता काय बोलणार. आर्ट साठी गणित आहे का? आर्टला गणित विषय नाहीये. ज्यांचा आर्ट असणार आहे त्यांचा सोशल स्टडीज विषय असणार आहे. मी काल तुम्हाला सांगितले ना, आज तुम्हाला सांगते की अननेसेसरी काही मेसेज टाकू नका. इतकं डिस्टर्ब होते तिथे तुमचे मेसेज आले की मला दिसत नाही स्लाइड वरच व्यवस्थित एक्सप्लेन करताना आणि इतरांनाही ते दिसत नाही. ठीक आहे, आता आपण नैसर्गिक संसाधने बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला पृथ्वीवरती सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे पृथ्वीवरची जी सजीव सृष्टी आहे ती टिकून राहण्यासाठी त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी किंवा शिक्षण, या ज्या सर्व गोष्टी आहेत, तर हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवा, पाणी, घटक यांची गरज असते. तर यांना आपण नैसर्गिक संसाधने म्हणतो. इथे तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हवा, पाणी, जमीन ही जी अनुक्रमे आपण ज्याला काय म्हणतो शिलावरण, जलावरण आणि वातावरण असं म्हणतो. आता जमिनीवरती आपल्याला 29% पाणी असलेलं आपल्याला दिसून येतं आणि 71% पाणी हे समुद्रामध्ये आहे. जमीन व पाण्याचं या पद्धतीनं जे असमान वितरण आहे. मगाशी भूगोलाच्या याच्यामध्ये आपल्याला वाक्य आलेलं होतं. तर ते इथं आलेलं आहे बघा तुम्हाला की जमिनीवरती आणि जमिनीवरती जे पाण्याचं जे हे आहे, समुद्र म्हणजे टोटल पृथ्वीवरचं जे पाणी आहे त्याचं जे वितरण आहे ते असमान आहे. जमिनीवरचं पाणी 29% आहे आणि समुद्रातलं पाणी 71% आहे. तर ही टक्केवारी तुम्ही लक्षात ठेवा. शिलावरण, जलावरण आणि वातावरण हे जे 3 हे आहेत, हवा, पाणी आणि जमीन, यांचे जे टप्पे आहेत ते पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. आता हवा हा पहिला मुद्दा आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर बाकीचे घटक. आता इथं तुम्हाला जो वरती 1 नंबरचा जो चार्ट दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये जे हवेमध्ये जे विविध घटक आहेत, तर त्यांचं तुम्हाला वितरण दिलेलं आहे. कशा पद्धतीने त्यांचं प्रमाण आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, की हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात. हे बघा.
तपांबरामध्ये ते वायूचे प्रमाण आपल्याला दिसून येतो. आता तपांबर, दलांबर, सीतांबर हे तुम्हाला मी इथं सांगत बसत नाही. ते तुम्हाला भूगोलामध्ये पण आहे आणि नंतर विज्ञानमध्ये पण कुठल्यातरी युनिटमध्ये आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, की 80% वायूचा जो साठा आहे तो तपांबरामध्ये दिसून येतो आणि स्थितांबरामध्ये तो 19% आहे. दलांबर व आयनावर जो आहे तो वायूंचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी आहे. म्हणजे पहिला तपांबर, त्याच्यानंतर स्थितांबर, त्याच्यावर दलांबर व आयनांबर आहे आणि बाह्यांबर त्याच्यावर. बाह्यांबरमध्ये कुठल्याही पद्धतीचा वायू दिसून येत नाही. आता हवेतील काही वायू आहेत आणि त्याचे काही उपयोग आहेत. त्याचा चार्ट मी तुम्हाला नंतर पुढच्या स्लाइडमध्ये दाखवते. इथं आता आपण काय बघूया, की हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी ही टिकून आहे. आणि पृथ्वीवरचा जो आपला सूर्यप्रकाश आणि उष्णता जे आहे, तर ते पृथ्वीपर्यंत आपल्याला पोहोचवण्यासाठी, आपल्या जीवसृष्टीपर्यंत पोहोचवण्यासाठी अन्न जे आपले घातक घटक आहेत, तर त्यांना ते थांबवण्याचं काम हे वातावरण करत असते. आणि म्हणून वातावरणाला गाळणी असे म्हटले जाते. आता धुकं आहे, ढग आहे, हिम आहे, पाऊस आहे, तर यांची जी निर्मिती आहे ती वातावरणामुळे होत असते. धूर जो आहे तो थेट वातावरणातील हवेमध्ये मिसळतो आणि त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल जो आहे तो बिघडतो. तर याला वायू प्रदूषण असे म्हणतात. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की वायू प्रदूषण म्हणजे नेमकं काय? त्याच्यानंतर काही जे आहेत तर ती मोठी उद्योगधंदे, त्यांच्या इंधनाच्या ज्वलनातून काही विषारी वायू निर्माण होतात किंवा लाकूड कोळसा आहे, तर यांचं जे अपुरं ज्वलन आहे, तर यातून सुद्धा काही घातक वायू निर्माण होतात. तर यामुळं काय होतं, की वायू प्रदूषण होतं आणि याच्यामुळे काय होतं, की दिवसेंदिवस हल्ली जर आपण बघितलं, की वायू प्रदूषणाचं प्रमाण हे मोठं वाढत चाललेलं आहे. जर आपण आणखी काही पुस्तकामध्ये चित्र दिलेले आहेत. ती जर चित्र आपण बघितली, तर भरपूर माध्यमातून काय होत आहे, की आजकाल विषारी वायू हवेमध्ये येताना दिसत आहेत. तर हे तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. कुठले-कुठले विषारू घटक आहेत ते पण मी तुम्हाला इथं सांगते. नायट्रोजन डायऑक्साईड की ज्याला आपण NO2 म्हणतो. कार्बन डायऑक्साईड की ज्याला आपण CO2 म्हणतो. कार्बन मोनॉक्साईड CO, त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साईड SO2 आणि काजळी हे सर्व घातक आहेत. आता तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न जर विचारताना पर्यायामध्ये तुम्हाला जर हे आलं NO2, CO2, CO, SO2 आणि काजळी. तर याच्यापैकी कुठलाही एखादा पर्याय जर दिला असेल आणि बाकीचे कुठलेतरी वेगळे पर्याय दिले असतील, तर त्याच्यातून तुम्हाला घातक वायू कुठला आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर थोडंसं ओझोन बद्दल आपण बघूया, की ओझोनचा जो थर आहे तो वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागामध्ये आढळतो. हं. तपांबर आणि तपांबरच्या वर स्थितांबर, स्थितांबरच्या थोडंसं खाली. तर यापासून आता या ओझोन वायूचं काय काम आहे? तर ओझोन म्हणजे O3 हे पण तुम्ही लक्षात ठेवा हं. आता या ओझोन वायूचं काय काम आहे? तर ओझोन हा वायू काय करतो, की सूर्यापासून जी येणारी अतिनील किरणं जी आहेत, की जी आपल्या पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीला हानिकारक आहेत, घातक आहेत. तर ते अतिनील किरणे ओझोन वायू शोषून घेतो आणि आपल्या पृथ्वीचं काय करतो? संरक्षण करतो. तर त्यामुळं तो काय आहे? महत्त्वाचा आहे. या पद्धतीने तो काय करतो, की ओझोन जो वायू आहे, तो आपल्या सर्वांचं काय करतो? पृथ्वीवरील सर्व सजीवांचं रक्षण करतो. आता आपल्या मानवांच्याकडून कशा पद्धतीनं या ओझोन थराला धोका निर्माण झालेला आहे? तर काही वातानुकूलित यंत्र आहेत, रेफ्रिजरेटर आहे. तर याच्यामध्ये जी हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरो कार्बन्स, तसेच जे कार्बन कार्बन इथे शब्द राहिलेला आहे. कार्बन टेट्रा क्लोराईड हे जे रासायनिक वायू आहेत, तर ते हवेत मिसळत गेले, की ओझोनच्या थराचा नाश होतो. त्यामुळे हे धोकादायक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्रा क्लोराईड ही 2 लक्षात ठेवा वायू, की जे आपल्याला ओझोनच्या थरासाठी नाश करणारे आहेत. आणि म्हणून आपण 16 सप्टेंबर हा दिवस ओझोनचा संरक्षण दिन म्हणून साजरा करत असतो. कारण आपल्या सजीव सृष्टी जिवंत राहण्यासाठी
ओझोन म्हणजे O3 हा वायू अतिशय महत्वाचा आहे. आता इथं तुम्ही थोडंसं डायग्राम बघा. हवेतील विविध घटकांचं प्रमाण की ज्याच्यामध्ये नायट्रोजन 78% आहे, ऑक्सिजन 21% आहे, आर्गॉन 0.9 आहे, इतर वायू व घटक 0.07% आहेत आणि कार्बन डायऑक्साईड हा 0.03% आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. श्वसनासाठी याच्यातला आपल्याला ऑक्सिजन वायू आपल्या मानवासाठी उपयोगी पडतो. आणि अ, अ, बाकीचे जे वायू आहेत तर त्यांचा सुद्धा उपयोग किंवा काय आहे ते आपल्याला थोडंसं बघायचं आहे. नेक्स्ट स्लाईड. इथं मी तुम्हाला दिलेलं आहे, की जे बाकीचे वायू आहेत किंवा ऑक्सिजन सुद्धा आहे, तर सर्व यांचा काय उपयोग केला जातो. तर याच्यामध्ये आता जो नायट्रोजन आहे तो सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यासाठी मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्य पदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, तर ते तुम्हाला नक्की माहीत असणं गरजेचं आहे. ऑक्सिजनचा उपयोग सजीवांना ज्वलनासाठी होतो, सजीवांना श्वसनासाठी होतो. आणि ज्वलनासाठी पण तो उपयोगी आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात आणि अग्निशामक नळकांड्यामध्ये सुद्धा तो वापरतात. तसंच शीतपेयामध्ये सुद्धा तो वापरला जातो. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विजेच्या बल्बमध्ये आर्गॉन वापरला जातो आणि कमी तापमान मिळवण्यासाठी आणि विना पंख्याच्या इंजिनवर चालणारी जी विमानं आहेत, तर त्यांच्यामध्ये हेलियमचा वापर केला जातो आणि आपण ठिकठिकाणी रस्त्यावरती, हायवेवरती जाहिरातीसाठी बघितलेल्या आहेत, जाहिराती लावलेल्या असतात. तर त्याच्यामध्ये जे दिवे असतात ना, तर त्याच्यामध्ये निऑन असतो आणि फ्लोरोसेंट पाथमध्ये क्रिप्टॉन वापरला जातो आणि जी फोटोग्राफी आहे, फ्लॅश फोटोग्राफी त्याच्यामध्ये झेनॉन वापरला जातो. तर हे सर्व हवेतल्या वायूंचे उपयोग आहेत, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाईड. आता आपण थोडंसं पाण्याबद्दल माहिती घेऊया, की पाणी म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने आपल्याला पाण्याचा उपयोग आहे किंवा पाण्याचं किती टक्के प्रमाण आपल्याला उपलब्ध आहे. अ, कालच्या ह्याच्यामध्ये पण आपण पाण्याचे काही गुणधर्म बघितलेले आहेत, की शुद्ध पाण्याला रंग, चव, वास नसते. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात आणि कालच्या ह्याच्यामध्ये वाक्य एक सांगितलं नव्हतं, ते मी तुम्हाला आज सांगते. कारण ते इथं आलेलं आहे 6वीच्या पुस्तकामध्ये, की पाण्यामध्ये बरेचसे पदार्थ हे सहज विरघळतात. त्यामुळे पाण्याला वैश्विक विद्रावक म्हणतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, की पाण्याला वैश्विक विद्रावक का म्हणतात? तर अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहजपणे विरघळतात. आता आपण बघूया, की आपल्या शरीरासाठी सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज आपल्याला 3 ते 4 लिटर पाण्याची गरज आहे. आपल्यासाठी किती लिटर पाण्याची गरज आहे असं जर तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला माहीत पाहिजे, की दररोज 4 ते 5 लिटर आपल्याला गरज असते. अनेक पदार्थ आपल्याला पाण्यामध्ये सहज विरघळतात, म्हणून याला वैश्विक द्रावक म्हणतात. हायड्रोजन वायूच्या हवेत ज्वलन झाल्यास हायड्रोजन वायूच्या नाही, हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनची संयोग होतो आणि या संयोगामधून पाण्याची निर्मिती होते. आपल्याला माहिती आहे पाण्याचं हे एक सूत्र काय आहे H2O. पृथ्वीवरील आता उपलब्ध पाणी किती आहे? तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं, की समुद्र आणि महासागर इथं आकडा चुकून 97% पडलेला आहे. 91% सॉरी 71% पाणी हे समुद्र समुद्र आणि महासागर आहे आणि राहिलेलं जे पाणी आहे 29% हे पिण्याचं पाणी आहे आणि पिण्याच्या उपलब्ध जमीन जमिनीचं प्रमाण पण इथं तुम्हाला सांगितलं आहे. काय सांगितलेलं आहे इथे मी तुम्हाला, की नैसर्गिक संसाधनं आपल्याकडं आपल्याला कशा पद्धतीनं उपलब्ध आहेत, हे इथं तुम्हाला थोडंसं सांगितलेलं आहे. थोडंसं इथं सांगितलेलं आहे. एकच मिनिटं. पृथ्वीवरचं जे आपलं जमीन, पाणी आणि हवा जे आहे, तर यांचा वापर आपल्या शरीरासाठी होत असतो आणि या घटकांचा आपण संसाधने म्हणून सुद्धा वापर करत असतो. तर पृथ्वीचं जे एकूण प्रमाण जर आपण बघितलं, तर त्याच्या तुलनेमध्ये हे प्रमाण अतिशय कमी आहे.
की कुठली कुठली नैसर्गिक संसाधने आहेत बघा त्याच्यामध्ये. उपलब्ध जमीन ही 29% आहे. पिण्यासाठी उपलब्ध पाणी हो, हो, राईट आहे. सांगते मी, सांगते. राईट आहे. बरोबर आहे ते, राईट आहे. पिण्यासाठी उपलब्ध पाणी किंवा गोडे पाणी जे आहे ते 0.3% आहे आणि ऑक्सिजन जो आहे तो 21% आहे. तर ही 3 प्रकारची जी आपल्याला जी साधनं उपलब्ध आहेत त्याचे इथं तुम्हाला टक्केवारी ऑलरेडी दिलेली आहे. आणि इथं तुम्हाला मी पृथ्वीवरचं जे उपलब्ध पाणी आहे त्याच्यामध्ये समुद्र, महासागर जे आहे ते 97% आहे आणि इतर पाणी जे आहे ते 2.7% आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वितरण आहे. त्याच्यामध्ये वितरण कसं आहे नेक्स्ट स्लाइड. पृथ्वीवरचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि ह्या 71% भागापैकी 97% भाग तो आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड आता आपण थोडंसं बघूया. नाही, नाही, त्याच्या अगोदरची दाखवा जमीन. हां. आता आपण चौथा मुद्दा पाहणार आहोत जमीन. तर जमीन जी आहे तर इथे जमिनीवरची जी आता पहिल्यांदा आपण थोडंसं जमिनीबद्दल पाहूया, की जमीन ही दगड, माती, मोठे खडक या स्वरूपामध्ये दिसते आणि याचे काय प्रकार आहेत तर ते इथे तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेले आहेत. जमिनीचे जे थर आहेत ते कुठल्या पद्धतीने आहेत आणि त्याची नावं काय आहेत तर ते तुम्ही पहा. कुठित मृदा, मृदा, अपरिपक्व मृदा, मातीचा थर व लहान खडक आणि मूळ खडक. तर या पद्धतीने हे त्याचे जमिनीचे थर आहेत. आता कुठित मृदा म्हणजे काय? की जी परिपक्व मृदा आहे, परिपक्व मृदा असलेल्या जमिनीचा सर्वात जो वरचा थर आहे, तर तो वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषानं तयार होतो. तर हा थर दाट जंगलामध्ये आपल्याला आढळतो. तर याला कुथित मृदा असे म्हणतात. दुसरा जो आहे तो मृदा. कुथित मृदेच्या खालचा जो भाग आहे तो जमीन, वाळू, माती, बारीक खडे आणि कृमी कीटकांनी युक्त असतो. तर तो या मातीच्या थराला मृदा म्हणतात. तिसरा जो खालचा आहे तो अपरिपक्व मृदा. ही मृदा जो थर आहे तर त्याच्या खाली जमिनीमध्ये माती व मूळ खडकांचे जे तुकडे आढळतात तर ही मृदा अपरिपक्व असते. आणि त्याच्या खाली मग नंतर मातीचा थर व लहान खडक की ज्याच्यामध्ये काय असतात की खडकांचं प्रमाण हळूहळू वाढत जातं. त्याच्यानंतर मूळ खडक. जर आता आपण बघितलं की जमीन भेगाळलेली आहे किंवा काही ठिकाणी आता आपण भूस्खलन झालेलं दिसून येतं. तर तिथे जर आपण बघितलं तर खाली दगडांचं प्रमाण असलेलं आपल्याला मूळ खडकांचं प्रमाण आपल्याला असलेलं दिसून येतं. या पद्धतीने हे आपले जमिनीचे थर आहेत. मातीमध्ये आढळणारी मुख्य खनिजे हे या खडकांच्या मधून मिळतात, की जे मूळ खडक आहेत त्याच्यामध्ये ते असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मातीचा रंग पोत ह्यो दोन्ही बाबी ज्या आहेत त्या मूळ खडकानुसार असलेल्या आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट स्लाइड. आता आपण मृदा तयार कशी होते ते थोडंसं बघूया. मृदा कशा पद्धतीने तयार होते? तर नैसर्गिक प्रक्रियेतून ती निर्माण होते. मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होते. मूळ खडकांच्या अपक्षयातून अजैविक घटकांचा पुरवठा होतो आणि त्याचबरोबर ऊन, वारा, पाऊस यापासून मृदा निर्माण होते. म्हणजे उष्णता, थंडी व पाणी याच्यामुळे मूळ खडकांचं काय होतं विभाजन होतं आणि त्यापासून खडे, वाळू, माती ही तयार होते. आणि काही घटकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक तसेच जे उंदीर, घुशी जे आहेत हे क्रुदंत प्राणी आपल्याला आढळतात. तर ते सुद्धा ही मृदा तयार करण्याची प्रोसेसमध्ये असतात. झाडांची मुळं देखील खडकांचा अपक्षयास मदत करतात. आपण बघितलं तर जी मोठमोठी झाडं आहेत किंवा 50 वर्ष, 100 वर्ष, 500 वर्षाची जी झाडं आहेत ते त्यांची जी मुळं आहेत ते खूप खोलवर खाली जातात आणि ती सुद्धा मग ही अशी मोठी-मोठी जी दगड आहेत ते काय करतात वेगवेगळे करण्याचं काम करतात. म्हणजे त्यांची हळू होते नंतर. आता मृदा निर्मितीची प्रक्रिया आहे ती अतिशय संथ गतीने सुरू असते. आपण जर विचार केला तर 2.5 सेंटीमीटरचा जो थर आहे, तो तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात. याच्यावरती प्रश्न आलेला आहे पहा. ही परिपक्व मृदेचा थर तयार होण्यासाठी म्हणजे किती टिंब-टिंब सेंटीमीटरचा थर होण्यासाठी 1000 वर्ष लागतात.
तर तिथं 2.5 सेंटीमीटर हा बरोबर पर्याय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी तिथं मग 0.25 किंवा 2.50 किंवा 2.05 सेंटीमीटर वगैरे असे काही वेगळे पर्याय तुम्हाला तिथे येऊ शकतात. तर बरोबर 2.5 सेंटीमीटर आणि सेंटीमीटर हेच तुम्हाला माहीत पाहिजे, इंच वगैरे नाही. तर 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यास 1000 वर्षे लागतात. आता महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवायची, की मृदेमध्ये जैविक घटक पण असतात आणि अजैविक घटक पण असतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मृदेमध्ये जैविक घटक पण असतात आणि अजैविक घटक पण असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाईड. आता पूर परिस्थिती. पूर परिस्थिती, वादळी वारे आणि मानवाचे जे खाणकाम जे करतो मानव, तर या कृतीमुळे सुद्धा काय होतं, की अशा ज्या विविध कृती होतात त्यामुळे सुद्धा मृदा काय होते, अल्पावधीमध्ये नष्ट होण्यास कारणीभूत या गोष्टी ठरतात. वादळी वारा आलं किंवा पूर परिस्थिती आली तर ती मृदा काय होते, वाहून जाते किंवा खाणकाम जर झालं तर त्यामधून सुद्धा या मृदेचा नाश होतो. मृदा संधारण करण्यासाठी जमिनीवरील वनस्पतींचं आच्छादन वाढवणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय म्हणतो, की झाडे लावा आणि झाडे जगवा. जेवढं जमिनीवरती आपण झाडांचं प्रमाण वाढवणार तेवढी मुळं माती टिकवून ठेवणार आहेत, मृदा टिकवून ठेवणार आहेत आणि त्यामुळं मृदा टिकणार आहे. कुथित मृदा ही जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीमध्ये पाणी धरून ठेवणे ही कामं कुथित मृदा करत असते. चांगल्या सुपीक मृदेमध्ये जर आपण विचार केला तर 33% ते 50% कुथित मृदेचे प्रमाण असते चांगल्या सुपीक जमिनीमध्ये आणि अशा जमिनीमध्ये या प्रमाणामध्ये जर मृदा असेल तर पिकं सुद्धा चांगल्या पद्धतीने जोमाने वाढतात आणि चांगलं उत्पन्न मिळतं आपल्याला. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधनं मिळतात. तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ सुद्धा आपल्याला मिळतात. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा जर आपण अभ्यास केला तर भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन केलेली आहे. ओझोनचा थर हे पृथ्वीचं नैसर्गिक संरक्षक कवच आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पृथ्वीचं नैसर्गिक संरक्षक कवच या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न विचारला आणि वेगवेगळे पर्याय दिले आणि त्याच्यामध्ये ओझोन थर असेल तर ओझोन थर तुम्ही पर्याय सिलेक्ट करायचा आहे. आणि भारतीय हवामानशास्त्र संस्था भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी 1875 ला स्थापन करण्यात आली. ही पण तुम्ही लक्षात ठेवा. तर या पद्धतीने आपण हा एक घटक बघितलेला आहे. पृथ्वीवरती मगाशी तिथं एक सांगायचं राहिलेलं होतं. एक चार्ट होता बघा. की समुद्र म्हणजे आपल्या पृथ्वीवरती 71% पाण्याचा साठा आहे आणि 71% पाण्यामध्ये 97% हे समुद्र आणि महासागरीतून मिळतं. इतर पाणी 2.7 आहे आणि जे गोड्या पाण्याचं जे प्रमाण आहे ते फक्त 0.3% आहे. तर या पद्धतीने हे 100% पाण्याचं वितरण झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक युनिट कशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण अभ्यास करायचा आहे याचं मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही 6वी, 7वी आणि 8वी तिन्ही पुस्तकं व्यवस्थित करा. थोडंसं गणिताचा पण सराव करा. पेपर 2 ला तुम्हाला 4 ते 5 प्रश्न गणितावरती विचारलेले आहेत. तर जी वेगवेगळे सूत्र आहेत तुम्हाला जी सोपी वाटतील. 8वीच्या पुस्तकामध्ये गणितं तुम्हाला सोडवून सुद्धा दिलेले आहेत. काही उदाहरणं सॉल्व्ह केलेली आहेत. तर ती तुम्ही सूत्र लक्षात ठेवा आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून परीक्षा द्या. चला. अभिषेक सर. अभिषेक सर नेक्स्ट स्लाइड. झालं का मॅम? हां, झालं ठीक आहे. तर या पद्धतीने आपलं सामाजिक शास्त्र आणि विज्ञानचं मार्गदर्शन आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. पेपर 1 चं मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास हे म्हणजे इंग्रजीचं मॅडम घेणार आहेत. बाकीचे मी विषय घेणार आहे आणि पेपर 2 चं मी घेणार आहे. जेवढे जमेल तेवढे आपण प्रश्न उद्या घेऊया. चालेल? अभिषेक सर बंद करूया? हो मॅम, मी फक्त ते शेअर करतो ते हं. फीडबॅकचं लिंक.
हम्म. ते टीचर्स प्लीज फीड करा, ते आम्हाला कळेल की कसं होतं वेबिनार. अभिषेक सरांनी तुम्हाला सर्वांना फीडबॅक लिंक दिलेली आहे, तर तुम्ही सर्वांनी प्लीज फीडबॅक लिंक भरा आणि सेंड करा. आणि दळवी फाउंडेशनचं जी फेसबुकची लिंक आहे त्याला पण तुम्ही सगळ्यांनी व्हिजिट करा. अभिषेक सर, फेसबुकची लिंक पण सेंड करा. हा, मी पाठवतो. हा, आणि आपले आधीचे जे लेक्चर आहेत ते तुम्ही तिथं नक्की पहा. परिसर अभ्यासाबद्दलचं लेक्चर तुम्ही पहा, म्हणजे तिथं तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान याचा कसा अभ्यास करायचा ते कळेल. चालेल? ओके. ओके, आजच्यासाठी सर्वांना बाय आणि गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट, बाय. ओके.